त्यानंतर महाराष्ट्रातनं एक धक्कादायक बातमी। अजित पवारांचे पुण्यातले निकटवर्तीय आणि राष्ट्रवादीचे मुळशी तालुका अध्यक्ष राजेंद्र हगवणे यांच्या अडचणी वाढल्यात। कारण हगवणे यांची सून वैष्णवीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे। वैष्णवीचा शवविच्छेदन अहवाल सुद्धा आता समोर आलाय, ज्यात वैष्णवीला मृत्यूपूर्वी जबर मारहाण झाल्याचं कळतंय। नेमका हाच आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी सुद्धा केलेला, तर वैष्णवी यांच्या मृतदेहावरती सुद्धा बेदम मारहाणीच्या खुणा आढळून आल्यात। त्यामुळे आता राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वैष्णवी सोबत काही बरं वाईट केलं होतं का, असाही प्रश्न उपस्थित होतोय। या प्रकरणी वैष्णवीचा पती, सासू आणि नणंद तिघांना अटक झाली आहे, तर सासरे आणि दीर फरार आहेत। तर पुण्यामधील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे। तर वैष्णवीचं बाळ म्हणजे आमचा नातू हा आम्हाला द्या अशी मागणी आता वैष्णवीच्या आईवडिलांनी केली आहे। तर वैष्णवीचं बाळ निलेश चव्हाणकडे असल्याचा आरोप सुद्धा वैष्णवीच्या आईवडिलांनी केलाय। बाळाला फक्त आमच्याकडे द्यावं एवढी प्रार्थना आहे पोलिसांकडे, की बाळाला ते कोणाकडे त्याचे खूप हाल चाललेत। म्हणजे आम्हाला जे मला स्वतःला फोन केला त्यावेळेस ते लोक म्हणले, बाळ एवढं रडतंय, नाही खाते नाही पिते, झोपत सुद्धा नाहीये, बाळाला ओळख नाही, बाळाला ओळख लागतीये। आज तो बाळ आईला आम्हाला सगळ्यांना ओळखतो, त्या तिराईत माणसाला कोणालाही ओळखत नाही, तो कंटिन्यू रडतोय। तर आज त्यांनी परत आज 6 दिवस झाले बाळ कोणाकडे तो माणूस आहे तो नाही ओळखीचा ना बाळकीचा। आणि न्यूज 18 लोकमतच्या बडे मुद्दे कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंनी आज रात्रीपर्यंत या बाळाला, वैष्णवीच्या बाळाला त्याच्या आजी आजोबांकडे आणून देण्यास मदत करू असं आश्वासन दिलंय। महाराष्ट्राचा सवाल आहे, संध्याकाळी ते तहानं बाळ आजोबाच्या हातात असेल। लक्षात घ्या, मी कोण सत्ताधारी आणि कोण काय म्हणून सांगत नाहीये, पण मी एक महिला म्हणून मी आपला तुमचा शो झाला ऍक्च्युली मगाच्या डिबेटमध्ये पण मी सांगितलेलं, मी आता तिथले जे बावधनचे इन्स्पेक्टर आहेत त्यांनाही कॉल केलाय, त्यांनाही मेसेज केलेला आहे, पण टीव्हीवर बोलत होते म्हणून ते राहिलेले। लहान लेकरू आजोबाच्या हातात तुम्हाला दिसेल आणि असे जे राजकीय पक्षामध्ये लोक आहेत यांना खरंच फेकून दिलं पाहिजे। यांची लायकी नाहीये